नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत याच्यामधील आपण या पुस्तकातील विभाग 2 अंकगणित याच्यातील संख्या व संख्या पद्धती याच्यामधील स्वाध्याय 1.3 आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण त्यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत। याचा मुलांना नक्कीच अभ्यासामध्ये फायदा होणार आहे याची खात्री मी आपल्याला देते। नेहमीप्रमाणे व्हिडिओला सुरुवात करूया, पण त्याआधी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। बघा इथे पहिला प्रश्न, पुढीलपैकी शतक स्थानी 7 असणारी व भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता काय सांगितले, शतक स्थानी 7 अंक असणारी। मग बघा प्रत्येक संख्येमध्ये 7 हा अंक शतक स्थानीच आहे। मग आपल्याला विचारलंय की आता अजून माहिती काय सांगितले, भिन्न अंकापासून तयार झालेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या। मग सर्वात मोठी 5 अंकी संख्या, या सगळ्या संख्या 5 अंकी आहेत। मग सर्वात मोठी बघा इथे 12,789 आहेत, मग इथे 12,000 आहे, इथे 19,000 आहे, इथे 18,000 आणि इथे 19,000। आता इथे बघा इथे 19,782 आहे आणि इथे 19,728, मग 19,700 आहेत आणि इथे 19,782 आणि इथे 28, मग 28 लहान आहे, मग मोठी संख्या कोणती आहे? 19,782। म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी। पुढचा प्रश्न बघूया, 0, 3, 6, 8, 7 आणि 9 या अंकांची पुनरावृत्ती न करता बनलेल्या 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील व लहानात लहान किमान संख्येमधील अंतर आहे। मग आता याच्यामध्ये अंकांची पुनरावृत्ती नाही करायची, आपल्याला 5 अंकी मोठ्यात मोठी। आता बघा 1, 2, 3, 4, 5 5 अंकी मोठ्यात मोठी कोणती संख्या तयार होईल? तर बघा 9, त्याच्यानंतर 7, 6, 3 आणि 0, म्हणजे 97,630 ही संख्या मोठी संख्या तयार झाली 5 अंकी। आता 5 अंकी मोठ्यात मोठ्या कमाल संख्येमधील, आता कमाल म्हणजे काय? मोठी, किमान म्हणजे लहान, लहानात लहान किमान संख्येमधील अंतर। आता लहानात लहान याच्यापासूनच लहानात लहान संख्या तयार करायची आहेत। मग याच्यामध्ये सगळ्यात लहान 0 आहेत, पण आपल्याला माहिती आहे 0 आपण पहिल्यांदा घेत नाही, मग 0च्या नंतर लहान कोण आहे? तर 3 आहे, म्हणून मग 3 आधी लिहून घ्यायचे आणि त्याच्यानंतर 0 आणि मग बघा 3 0 झाले। आता इथे हे 6, 7 आणि त्याच्यानंतर मोठी सगळ्यात 9। याच्यामध्ये आपल्याला काय विचारले? अंतर। अंतर म्हणजेच आपण फरक, अंतर म्हणजेच वजाबाकी। मग 0तून 9 जात नाहीत, 0 कट करायचा, 0 डोक्यावर घ्यायचा, 0च्या शेजारी आहे 3, मग 3तला 1 आपण इथे घेतला, 3च्या डोक्यावर राहिले 2। आता 10तून 9 गेले, इथे बाकी आली 1, 2तून 7 जातात का? तर नाही जात, मग जिथे शेजारी कोण आहे? 6, 6 मधला 1 इथे गेला, इथे राहिले हे 5, 12मधून 7 गेले तर इथे बाकी आली 5, 5तून 6 जातात का? नाही जात, मग 5चा शेजारी आहे परत 7, 7तला 1 इथे गेला, 7तला 1 जर इथे गेला तर इथे राहिले हे 6, मग 15तून 6 गेले तर बाकी राहते इथे 9, 6तून 0 गेले इथे आले 6, 9तून 3 गेले बाकी आली 6। मग आपलं उत्तर किती आले? 66,951। आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न बघूया, 135 आणि 153 या संख्यांमधील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील हा फरक आहे। मग आता 135 बघा इथे 135 आणि दुसरी संख्या आहे 153, याच्यामध्ये 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील, मग बघा इथे 3 एकक दशकाच्या घरात आहे, म्हणजे या 3ची स्थानिक किंमत आहे 30 आणि या 3 एककाच्या घरात आहे, म्हणून मी याची स्थानिक किंमत आहे 3। मग याच्यातील फरक विचारले आपल्याला। मग आपल्याला माहिती आहे 0तून 3 जात नाहीत, 0 कट करायचा, वर घ्यायचा, 0च्या शेजारी आहे 3, 3तला 1 इथे गेला, 3च्या डोक्यावर राहिले 2, 10तून 3 गेले बाकी आली इथे 7 आणि हे 2शी 2, मग उत्तर किती आलं? 27। म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक सी। पुढचा प्रश्न बघूया, 27,307 या संख्येतील 7च्या स्थानिक किमतीमध्ये किती अंतर आहे? 7च्या स्थानिक किमतीमध्ये आता बघा संख्या कोणती आहे? 27,307, याच्यामध्ये ही 7 आणि ही 7 याची स्थानिक किंमत बघा, एकक दशक शतक हजार। मग हा 7 आहे तो हजाराच्या घरात आहे, मग त्याची किंमत किती आहे? 7,000। बघा 7च्या पुढे 3 संख्या आहेत, म्हणून मी इथे 3 शून्य दिले आणि हा 7 एककाच्या घरात आहे, मग याची किंमत किती आहे? 7।
यांची फरक विचार आहे, फरक अंतर म्हणजेच वजाबाकी करायची। मग बघा शून्यातून 7 जात नाहीत, शून्य खोडला वर घेतला, याची मदत घ्यावी तर हा पण शून्य, शून्य खोडायचा वर घ्यायचा, हा पण शून्य खोडायचा वर घ्यायचा। या 7तला एक इथे घेतला, इथे राहिले 6, या 10तला एक इथे घेतला, इथे राहिले 9, या 10तला एक इथे घेतला, इथे राहिले 9। आता बघा 10तून 7 गेले, बाकी आली इथे 3, 89, 89 आणि हे 606। मग आपलं उत्तर किती आले 6993। मग 6993 कुठे आहे तर पर्याय क्रमांक ए मध्ये, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए। बघा पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज, मग पहिल्या 10 नैसर्गिक संख्या सांगितल्यात, मग आपल्याला माहिती आहे 10 नैसर्गिक विषम संख्या, मग याच्यामध्ये बघा 1, 1च्या नंतर 3, 3च्या नंतर 5, 5च्या नंतर 7 आणि 7च्या नंतर 9, हे झाले एक अंकी। आता 2 अंकीमध्ये बघा, कारण पहिल्या 10 विचारल्यात, ह्या झाल्या 1, 2, 3, 4, 5, या झाल्या 5, त्याच्यानंतर 11 अधिक 13 अधिक 15 अधिक 17 आणि अधिक 19 यांची बेरीज करूया। मुद्दाम असं केलं का तर आपल्याला बेरीज करायला सोपं जाईल। आता बघा 9 आणि हा एक 10 झाले, 10 आणि हे 7 17, 17 आणि हे 5 22, 23, 24, 25 यांची बेरीज किती आलेली आहे तर 25। बघा इथे मी लिहून घेते हे 25। आता इथे पण बघा हे एक अंकी संख्या आहेत ना, बघा 9 आणि 7 16, 16 आणि 5, 16 आणि 5 21, 21, 22, 23, 24 आणि हा एक 25, इथे 5 हातचाला आले इथे 2, बघा 2 आणि हा एक 3, 4, 5, 6, 7 यांची बेरीज किती आली 75। या सगळ्यांचे एकत्र करायचे, 5 आणि 5 10, हातचाला 1, 7, 8, 9, 10, मग यांची बेरीज किती आले तर 100। म्हणजे पहिल्या 10 नैसर्गिक विषम संख्यांची बेरीज आहे 100, पर्याय क्रमांक डी हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न बघूया, जर ए ही बी च्या आधीची संख्या आहे तर ए वजा बी आणि बी वजा ए यांच्या किमती आहेत। आता बघा ए आहे ती बी च्या अगोदरची संख्या, म्हणजे ए आधी आहे आणि बी नंतर आहे, तर ए वजा बी, मग ए मधून बी वजा केला। आता बघा सपोज आपण इथे लिहूया ही 1 आहे आणि ही संख्या 2 आहे, मग यांची वजाबाकी करायची ना। आता आपल्याला ए वजा बी म्हणजे काय 1 वजा 2, बघा एकातून 2 गेलं तर किती राहतात, आपण काय केलं 2तून 1 गेलेलं 1 आणि मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे वजा 1 आलं, म्हणजे ए वजा बी याचं उत्तर किती येणार आहे इथे वजा 1 येणार आहे। आता काय केलंय बी वजा ए, आता बी वजा ए म्हणजे काय इथे 2 वजा 1 बरोबर किती येणार आहे 1 येणार आहे, मग इथे किती 1, मग वजा 1 आणि 1 हे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे। म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वजा 1 आणि 1, पर्याय क्रमांक ए। पुढचा प्रश्न बघा, 70 ते 80 मधील सर्व मूळ संख्यांची बेरीज किती। मग 70 ते 80 मधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर बघा इथे 71, 73 आणि 79 या तीनच संख्या आहेत, मग यांची बेरीज विचारली आपल्याला, म्हणून मग बेरीज करूया। बघा 9 आणि 3 12, 12 9 आणि 3 12, 12 आणि 1 14, इथे 4 हातचाला आला आहे हा 1, 7 आणि 7 14 आणि हे 7 21, 21 आणि हा 1 22, मग उत्तर किती आलं आपलं 224। मग माझी इथे बेरीज चुकली, बघा 9 आणि 2 12, 12 आणि हा 1 13, म्हणजे इथे 3 पाहिजे होते आणि हातचाला 1, 7 आणि 7 14, 14 आणि 7 21 आणि हा 1 22, 223, म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 223। बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 1.3 स्पष्टीकरणाचे सोडून घेतलेला आहे। अशाच नवीन आपल्या पुढच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या अभ्यासासाठी उपयुक्त असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा। चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार, थँक्यू।